नमस्कार. स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. बेसनचे लाडू तर आपण सर्वच बनवतो, पण ते बऱ्याच वेळा दाणेदार तयार होत नाहीत. टाळूला ते चिकटतात, पण असे दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारे बेसनचे लाडू आज आपण शिकणार आहोत, तेही नेहमीचंच बेसन वापरून. त्यासाठी काही खास ट्रिक्स वापरायच्या आहेत, ज्यामुळे लाडूंचा रंग, त्यांचं टेक्स्चर आणि विशेष म्हणजे तोंडात टाकताच ते विरघळतील. लाडू बनवण्यासाठी एखाद्या परातीत किंवा जरा मोठ्या भांड्यात पाव किलो बेसन घ्या. त्यात 3 ते 4 चमचे बारीक रवा टाकून घ्या. रवा बारीकच वापरायचा आहे. तसेच त्याच चमच्याने 1 चमचा तूप टाकून घ्या. आता यात त्याच चमच्याच्या मापाने 2 चमचे दुधाची साय टाकून घ्या. साई गाईच्या दुधाची किंवा म्हशीच्या दुधाची कुठलीही चालेल. याच त्या खास ट्रिक्स आहेत, जे आपले लाडू अगदी छान दाणेदार बनवणार आहेत. आता हे सर्व घटक अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या. तूप आणि साय घातल्यामुळे अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी येईल. जरा त्याचा असा लाडू वळला जाईल. आता हे पीठ 15 मिनिटासाठी जरा झाकून ठेवा. साधारण 15 मिनिटांनंतर झाकण काढून घ्या. पिठाला जरा कोरडापणा आलेला तुम्हाला दिसेल. जरा ते रव्यासारखं असं भुरभुरीत पडेल. आता हे पीठ जरा जाडसर अशा गाळणीने गाळून घ्या. ज्या गाळणीने तुम्ही तांदूळ किंवा डाळ गाळतात त्याच गाळणीचा वापर करायचा आहे. गाळणीने पीठ गाळून घेतल्यामुळे त्यात पिठाचे गोळे अजिबात राहणार नाहीत. पिठाला छान रव्यासारखं मोकळं असं टेक्स्चर येईल. आता गॅसवर कढई किंवा फ्राय पॅन ठेवून हे पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी पाऊण कप तुपाचा वापर मी इथे केलेला आहे. त्यातीलच 1 चमचा तुपाचा वापर मोहन देण्यासाठी केला होता. आणि वजनाने म्हणाल तर 200 ml हे तूप आहे. यातील 1 ते 1.5 चमचा तूप मी बाजूला काढून घेतलेला आहे. लागलं तरच त्या तुपाचा वापर मी करेल. पीठ भाजताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हे पीठ भाजायला जवळपास 15 ते 16 मिनिटं सहज लागतील. 5 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम जरा मीडियम लो करायची आणि शेवटचे 5 मिनिटं अगदी लो ठेवायची आहे. ही देखील खास टीप इथे लक्षात ठेवा. त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित भाजलं जातं, अजिबात कच्चटपणा वगैरे राहत नाही. काढून ठेवलेलं तूप देखील मी टाकून घेतलेलं आहे. तुपामुळे पीठ हे जरा सैल पडतं आणि भाजताना मग त्रास होत नाही. साधारण 8 ते 10 मिनिटांनंतर पीठ असं जरा मोकळं होईल. आता गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवा आणि पीठ मात्र कंटिन्यू चाळत राहा. साधारण 14 ते 15 मिनिटांनंतर पिठाला असा छान लाईट ब्राऊन असा कलर येईल. तसंच पिठाला तूप देखील सुटेल आणि ते अगदी सैल पडेल. चाळायला देखील अगदी सोपं जाईल. लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं अजून भाजा आणि गॅस बंद करून घ्या. साधारण 15 ते 16 मिनिटं पीठ भाजून झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे. आणि पुढची खास ट्रिक म्हणजे यात अर्धा टीस्पूनपेक्षाही जरा कमी हळद घालायची आहे. हळद ही गॅस बंद केल्यानंतरच घालायची आहे, ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि हळद घातल्यानंतर 2 मिनिटं कंटिन्यू हे पीठ चाळत राहा. हळद घातल्यामुळे पिठाला तुम्ही बघू शकतात अतिशय मोहक असा कलर आलेला आहे. आता हे पीठ एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्या. काढलेलं पीठ 15 ते 20 मिनिटं अगदी व्यवस्थित कोमट होऊ द्या. पॅनमध्ये भाजलेलं थोडंफार पीठ राहिलं असेल तर पिठी साखरेचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही ते पूर्ण अगदी व्यवस्थित काढू शकतात. भाजलेलं पीठ अगदी व्यवस्थित कोमट झाल्यावर त्यात अर्धा छोटा चमचा वेलची पूड घाला. तसेच पॅनमधील साखर मिश्रित पीठ देखील टाकून घ्या. आता यात वजनाने पाव किलो बारीक केलेली पिठी साखर टाकून घ्या.
बेसन देखील पाव किलो होतं आणि त्यात थोडा रवा मिक्स केला होता, म्हणून पूर्णपणे पाव किलो पिठी साखर मिक्स करा. म्हणजे लाडूंना अगदी व्यवस्थित परफेक्ट गोडपणा येईल. जर कमी गोड खात असाल तर थोडीफार कमी ॲड केली तरी चालेल, पण बेसनचे लाडू हे गोड असले तरच चवीला छान लागतात. त्यामुळे पाव किलो पिठासाठी पाव किलो साखरेचा वापर करायचाच आहे. पिठी साखर अगदी एकजीव होईपर्यंत पिठात मिक्स करून घ्या. पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून झाली की आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू वळून घ्या. तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित असल्यामुळे हे लाडू अगदी भराभर वळले जातील. थोडा क्रश केलेला पिस्ता लावून तुम्ही यांचं रूप अजून खुलवू शकतात. अतिशय मोहक असे हे लाडू दिसतील. अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्या. समजा तुम्हाला तुपाचं प्रमाण जरा जास्त वाटत असेल तर थोडंसं पीठ भाजून तुम्ही यात मिक्स करू शकतात. तुमचे लाडू अगदी व्यवस्थित परफेक्ट येतील. आणि समजा तुपाचं प्रमाण कमी झालं असेल तर थोडंसं 2-3 चमचे तूप गरम करून तुम्ही यात टाकू शकतात. तूप मात्र गरम करूनच टाकायचं आहे. अशा पद्धतीने सुबक, मनमोहक, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे बेसनचे लाडू इथे तयार आहेत. लाडूंचं टेक्स्चर तुम्ही बघू शकतात. लाडूंना चकाकी देखील अतिशय सुरेख आलेली आहे. पाहून तुमच्या तोंडाला देखील सहज पाणी सुटलं असेल. लाडूचं टेक्स्चर आतून देखील तुम्ही बघू शकतात. फोडल्यानंतर छान रवाळ असा लाडू तुम्हाला दिसेल. रेसिपी आवडली असेल तर स्मिताज क्लाउड किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.